आकाश म्हणाला, तुम्ही आजोबा होणार आहात. कोणीही आपल्या कानांवर विश्वास ठेवू शकत नव्हते की आकाशने आत्ताच काय सांगितले. सगळे इतके जास्त आश्चर्यचकित होते की सगळ्यांच्या डोळ्यात आणि तोंडावर अविश्वासाचा भाव स्पष्ट दिसत होता. सगळ्यांचे असे एक्सप्रेशन्स पाहून आकाश आणि रुबी खूपच लाजिरवाणे आणि अस्वस्थ वाटत होते. सदम्यातून बाहेर येत संकेत लुत्रा ताबडतोब आकाशजवळ गेला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही खरंच बोलत आहात? मी खरंच काका होणार आहे? रुबी वहिनी आई होणार आहे? पण हे कधी झालं? म्हणजे कालपर्यंत तर तुम्ही दोघं फक्त मित्र होतात ना? मग कसं? कधी? काय? संकेतची बोलणे ऐकून रुबीला इतकी लाज वाटली की तिला जमिनीत गडप व्हावंसं वाटू लागलं. ती इतकी जास्त लाजली होती की आपलं डोकंसुद्धा वर उचलू शकत नव्हती. आकाशही खूपच लाजला होता, पण त्याला हे लपवण्याची लाज नव्हती की रुबी त्याच्या बाळाची आई होणार आहे. त्याला या गोष्टीची जास्त लाज वाटत होती की त्याला आपल्या लग्नाची गोष्ट अशा परिस्थितीत घरच्यांसमोर सांगावी लागत आहे. लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील? आणि त्यात संकेतचे हे विचित्र प्रश्न त्याला अजूनच अस्वस्थ करत होते. राजेंद्रने आपला घसा खाकरून संकेतला नजरांनी चूप राहण्यास सांगितले. संकेत नाखुश चेहरा करत मागे गेला. राजेंद्र आकाशजवळ आला. दोघे एकमेकांसमोर उभे होते आणि आकाश लाजेने आपले डोके खाली झुकवले होते. संपूर्ण हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. रुबीलाही खूपच घबराट होत होती. काही क्षण कोणीही काहीच बोलले नाही. फक्त आकाश आणि रुबीच्या धडधडत्या हृदयाचा आवाज त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. मग अचानक राजेंद्रच्या आवाजाने ती शांतता भंग झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स माझ्या मुला. हे बोलताच राजेंद्रने आकाशला आपल्या मिठीत घेतले. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कोणालाही अपेक्षा नव्हती की राजेंद्र असे काही बोलेल. आकाश आणि रुबी सुद्धा खूपच आश्चर्यचकित झाले होते आणि लगेच संपूर्ण हॉलमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. मिठी सोडत राजेंद्र म्हणाले, मी खूप आनंदी आहे बेटा. खरं तर आम्ही सगळे खूप आनंदी आहोत. आम्ही फक्त तुला आयुष्यात आनंदी पाहू इच्छित होतो. तुझ्या आनंदासाठी आम्ही दिवस रात्र प्रार्थना केली आणि आज ती प्रार्थना पूर्ण झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे ऐकून आकाश खूप भावुक झाला आणि पुन्हा आपल्या वडिलांना मिठी मारली. राजेंद्रच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी आकाशच्या पाठीवर मायेने हात फिरवत म्हणाले, थँक्यू बेटा, थँक्यू सो मच. आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल. मिठी सोडल्यानंतर राजेंद्र रुबीजवळ गेले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत म्हणाले, आयुष्यभर सुखी राहा बेटा. कसा आभार मानू तुझं कळत नाही. माझ्या मुलाने तर जगण्याची ही आशा सोडली होती, पण तुझ्या येण्याने ती आशा परत आली आहे. माझ्या मुलाला सदैव आनंदी ठेव. खूप सहन केलंय त्याने. त्याच्या या दुःखांना आनंदात बदल. रुबी हलकसं हसत नम्रपणे मान हलवते. रिधिमासुद्धा पुढे येऊन रुबीला मिठी मारते आणि म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, आणि तुझं नवीन कुटुंबात स्वागत आहे. हे ऐकून रुबीचा चेहरा लाजेने लाल होतो. सगळे त्याचे अभिनंदन करतात. त्यानंतर दोघंही आजीच्या पायांवर पडून आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी पंडितजींना मुहूर्त पाहण्यास सांगतात. संकेत लुत्रा आकाशच्या खोलीत येऊन म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊ. पंडितजींनी एका महिन्यानंतरचा शुभमुहूर्त काढला आहे. आजपासून 1 महिना उलटल्यानंतर तुझं लग्न होणार आहे. सांग, कसं वाटतंय तुला नवीन आयुष्याची सुरुवात करताना? आकाश त्याच्या खांद्यावर हलकासा ठोसा देत म्हणतो, बकवास बंद कर. आकाश हलकासा लाजला होता आणि संकेत त्याचा फायदा घेत होता. तो म्हणतो, आज रात्री पार्टी करूया. तुझ्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीच्या आनंदात एक धमाल पार्टी करूया. मी सगळ्यांना बोलावलंय. क्लबला जाऊया. संपूर्ण रात्र पार्टी करूया. आकाश म्हणतो, नाही, अजिबात नाही. रुबी प्रेग्नेंट आहे. तिची तब्येत सतत बिघडते. अशा परिस्थितीत मी तिला एकटी सोडून कुठल्याही पार्टीला जाणार नाही. रुबी आता लुत्रा मेन्शनमध्ये राहत होती. लग्नाला फक्त 1 महिना उरला होता. त्यामुळे आकाशने तिला तिथेच राहण्यास सांगितले होते, कारण अशा परिस्थितीत तो तिला एकटी सोडू इच्छित नव्हता. आकाशचे बोलणे ऐकून संकेतचा चेहरा उतरतो आणि तो म्हणतो, वहिनी आल्या आणि भाऊ परके झाले. हे काही योग्य नाही भाऊ. वहिनीबरोबर संपूर्ण कुटुंब आहे. तुम्ही एवढी काळजी का करता? मीही लग्न केलेले आहे, तरी मी माझ्या पत्नीला घरी सोडून पार्टीला जातोच ना. आकाश संकेतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, कारण तुझी पत्नी प्रेग्नेंट नाही आहे. जेव्हा ती प्रेग्नेंट होईल आणि तिची तब्येत अशा प्रकारे खराब राहील, तेव्हा पाहतोच तू तिला सोडून बाहेर पार्टीसाठी जातोस का ते? आकाशच्या या बोलण्यावर संकेत थोडा लाजतो आणि स्वतःचं डोकं खाजवतो. तो विचार करू लागतो, जिया प्रेग्नेंट असेल तर ती कशी दिसेल? तो दिवस कधी येईल जेव्हा त्याला आपल्या पत्नीला प्रेग्नेंट करण्याचा तो महान क्षण मिळेल? कधी त्यांच्यामधला दुरावा संपून त्यांचे प्रेम अजून घट्ट होईल? संकेत रात्री आपल्या खोलीत येतो आणि बघतो की जिया बिछाण्यावर झोपलेली आहे. तो हळूच येऊन तिच्या शेजारी बसतो आणि तिच्या सुंदर चेहऱ्याकडे टक लावून पाहतो. त्याला आकाशचे शब्द आठवतात, जेव्हा तुझी बायको गर्भवती होईल तेव्हा पाहू तू तिला सोडून कसा पार्टीला जातोस.
हे आठवताच संकेतच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटते. जियाच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहता पाहता संकेतचा हात आपोआप तिच्या गालांकडे जातो. तो प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो. त्याचवेळी जिया आपले मोहक डोळे उघडते. तिला जागे झालेले पाहून संकेत थोडा आश्चर्यचकित होऊन विचारतो, तू अजून झोपली नाहीस? जिया उठून बसते आणि संकेतकडे पाहू लागते. रात्रीच्या त्या मौशार प्रकाशातही ती फारच सुंदर दिसत होती. संकेत तिच्या सौंदर्याने मोहित होतो आणि तिच्या अजून जवळ सरकतो. जिया निश्चल बसून असते आणि संकेतला जवळ येताना पाहते. संकेत तिचा चेहरा अलगद आपल्या हातात घेतो आणि त्याला हलकेसे स्वतःकडे ओढतो. जियाच्या हृदयाची धडधड वाढते. ती हळूहळू डोळे मिटते. संकेत तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येऊन हलक्या आवाजात कुजबुजतो, जिया, लवकर बरी हो. मी आपल्या दोघांमधील अंतर संपवू इच्छितो. मला तुझ्यात विलीन व्हायचंय. तुला माझ्यात हरवायचंय. आपल्या प्रेमाला एक नवीन ओळख द्यायची आहे. जिया, मी तुला आई बनवू इच्छितो. संकेतचे हे शब्द ऐकताच जियाच्या हृदयाची धडधड आणखी वाढते. काही क्षणातच संकेत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो आणि प्रेम भरले चुंबन घेतो. जिया देखील त्याच्या स्पर्शात हरवते. संकेतचे चुंबन जसजसे अधिक तीव्र होत जाते तसतसे जियाच्या शरीरात अज्ञात रोमांच पसरतो. तिच्या पोटात जणू असंख्य फुलपाखरे उडू लागतात. तिचे अंग शहारते. तिच्या नसांमध्ये एक वेगळेच सुख लहरते. संकेतचा स्पर्श आणि त्याच्या उष्ण ओठांचा स्पर्श तिला आणखी वेडावत जातो. संकेतचे चुंबन हळूहळू अधिक खोल आणि उत्कट होते. तो जियाला अलगद बिछाण्यावर झोपवतो आणि स्वतः तिच्यावर झुकतो. तो तिच्या बोटात आपल्या बोटं गुंफतो. दोघांचे डोळे मिटलेले असतात. संकेतला असे वाटत होते जणू तो तिच्या प्रेमाचा कित्येक वर्षांपासून तहानलेला होता आणि आज ही तहान आणखीनच तीव्र झाली होती. आकाशच्या शब्दांनी संकेतच्या मनात एकच विचार घोळत होता, एक दिवस जिया ही गर्भवती होईल. तीही आपल्या बाळाची आई बनेल. हा विचारच त्याला प्रचंड आनंदी करत होता. तो तिच्यावर प्रेमाच्या वर्षावात तिला पूर्ण भिजवू इच्छित होता. संकेत जसजसा अधिक उत्कट होत जातो तसतसे जियाच्या शरीरावर रोमांच उठतात. तिचा श्वास खोल आणि अनियमित होतो. तिच्या नाजूक अंगाचा गंध संकेतला आणखीनच वेडावत होता. त्याच्या भावना आता त्याच्या ताब्यात नव्हत्या. दुसरीकडे दरवाजा हळूच किलकिला झाल्याचा आवाज येतो. रुबी झोपेतून हळूच उठते आणि दरवाजाकडे पाहते. तिला काहीतरी अज्ञात भीती जाणवते. ती हळूहळू उठून दरवाजाजवळ जाते. मी तर दरवाजा बंद केला होता, मग तो उघडाच कसा आहे? रुबीच्या मनात भीतीचा शिरकाव होतो. तिला जाणवतं इथे कोणीतरी आहे, पण कोण? ती जसेच दरवाजाजवळ पोहोचते आणि तो बंद करण्यासाठी हात पुढे करते तसेच अचानक कोणीतरी तिचा हात पकडून तिला जोरात खेचून घेतं. भीतीने ती किंचाळण्याचा प्रयत्न करते, पण कुणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवून तिचा आवाज दाबतो. रुबीच्या मोठ्या डोळ्यांत भीती स्पष्ट झळकते. ती त्या व्यक्तीचा चेहरा पाहते आणि आश्चर्यचकित होते. तो कोणी नव्हे तर आकाश असतो. आकाश तिला शांत राहण्याचा इशारा करतो. रुबी त्याच्या डोळ्यात पाहते आणि हलक्या इशाराने त्याला हात सोडण्यास सांगते. आकाश हळूच तिच्या तोंडावरचा हात बाजूला घेतो. रुबी अजूनही घाबरलेली चिडून बोलते, आकाश, हे काय करताय तुम्ही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही मला इतकं घाबरवलंय? कुणी असं करतं का? तुम्हाला माहीत आहे का मला हार्ट अटॅक आला असता? आकाश अपराधी भावनेने आपल्या कानाला हात लावत म्हणतो, सॉरी, मला तुला घाबरवायचं नव्हतं. रुबी त्याच्याकडे संतापाने पाहत विचारते, इतक्या रात्री असं चोरासारखं खोलीत यायचं काही कारण आहे का? काय चाललंय तुझं? आकाश रुबीच्या डोळ्यात पाहतो. रुबीही आकाशच्या डोळ्यात पाहते. आकाशच्या डोळ्यात खूप नरमपणा आणि भरपूर प्रेम दिसत होते. तो हळूच रुबीच्या जवळ जातो आणि तिच्या कानाजवळ कुचपुचतो. तुला पाहण्याची खूप इच्छा होत होती, राहवलं नाही म्हणून आलो. आकाशचे शब्द ऐकताच रुबीच्या हृदयाची धडधड अचानक वेगाने वाढते. ती श्वास रोखून उभी राहते. आकाशच्या उष्ण श्वासाची उष्णता तिच्या कानाला आणि मानेवर जाणवू लागते, ज्यामुळे तिच्या शरीरावर रोमांच उभे राहतात. त्यात आकाशचा आवाज इतका मोहक आणि मदहोश करणारा होता की विचारायलाच नको. आकाश रुबीचा हात पकडतो आणि तिला खोलीबाहेर घेऊन जातो. रुबी हलक्या आवाजात विचारते, आकाश, काय करताय? कुठे घेऊन चाललात मला? आकाश तिला शांत राहण्याचा इशारा करतो आणि तिला आपल्या खोलीत घेऊन जातो. रुबी जसजशी खोलीत प्रवेश करते, आकाश दरवाजा बंद करतो. तिच्या हृदयाची धडधड खूप वेगवान झाली होती. ती आज पहिल्यांदाच या खोलीत आली होती. ही आकाशची खोली होती जी लवकरच तिचीही होणार होती. रुबी खोलीभर नजर फिरवत असते. तेवढ्यात तिला अचानक आपल्या कमरेवर 2 हात जाणवतात. आकाशने तिला मागून घट्ट मिठी मारलेली असते. त्यानंतर तो हळूच तिच्या कानाजवळ येऊन कुजबुजतो. तुझ्यासोबत एकट्याने काही वेळ घालवायचा होता म्हणून तुला इथे आणलं. ही आपली खोली आहे. अगदी लवकरच तू कायमची या खोलीत राहायला येणार आहेस. फार लवकर तुझा या खोलीवर आणि माझ्यावर दोन्हीवर अधिकार असणार आहे. आकाशचे शब्द ऐकून रुबी लाजेने लालबुंद होते. तिने कधी कल्पनाही केली नव्हती की तिचं आयुष्य इतकं सुंदर वळण घेईल. तिच्याकडे आता सगळं काही होतं, ज्या गोष्टींचे तिने स्वप्न देखील पाहिले नव्हते.
ती आकाशसोबत लग्न करणार होती. तिच्या पोटात आकाशचे मूल वाढत होते आणि तिला आकाशचे अपार प्रेम आणि काळजी मिळत होती, ज्याची तिला कधीच अपेक्षा नव्हती. आकाश तिला आपल्या मिठीत उचलून घेतो. रुबी त्याच्या गळ्यात हात घालते. तिच्या ओठांवर हलकीशी लाजरी स्मित रेषा उमटते. ती आकाशच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हती. आकाश तिला अलगद बिछाण्याच्या जवळ नेतो आणि अत्यंत प्रेमाने तिला बिछाण्यावर बसवतो. त्यानंतर तोही तिच्या शेजारी बसतो आणि तिचा हात आपल्या हातात घेतो. रुबी हलक्या आवाजात म्हणते, जर कुणी आपल्याला अशा अवस्थेत पाहिलं तर काय विचार करतील? आपलं अजून लग्नही झालेलं नाही. अशा वेळी रात्रीच्या वेळी चोरून भेटणं, तुला नाही वाटत की लोक आपल्याला बदनाम करतील? तिच्या बोलण्यावर आकाश मोठ्याने हसू लागतो. तो तिला प्रेमाने पाहत म्हणतो, काय झालं जर आपलं लग्न अजून झालेलं नाही? तू माझ्या होणाऱ्या मुलाची आई आहेस आणि माझ्या बाळाच्या आईसोबत वेळ घालवण्यात मला काहीच गैर वाटत नाही. आणि लोकांना जर प्रॉब्लेम असेल तर ती त्यांची समस्या आहे, माझी नाही. मला फक्त तुझ्यासोबत आणि आपल्या सुंदर आठवणींसोबत आनंद घ्यायचा आहे. मी तुला आणि आपल्या बाळाला आयुष्यातील प्रत्येक आनंद द्यायचा आहे. नेहमी तुझं रक्षण करायचं आहे आणि तुला सदैव सुखी ठेवायचं आहे. आकाशच्या या शब्दांमधील प्रामाणिकपणा पाहून रुबी भावूक होते. ती हळूच आकाशच्या जवळ येते आणि आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवते. आकाश तिला आपल्या मिठीत ओढतो आणि हळुवारपणे तिच्या पाठीवरून हात फिरवतो. भावनांनी ओथंबून रुबी म्हणते, आकाश, तू मला आयुष्यातील प्रत्येक आनंद दिला आहेस. माझ्यासाठी या जगात तुझ्यापेक्षा मौल्यवान काहीही नाही. माझ्या नशिबावर अजूनही विश्वास बसत नाही की तू खरंच मला मिळाला आहेस. देवाने माझ्यावर एवढी कृपा केली आहे की त्याने माझे संपूर्ण प्रेमच माझ्या पदरात घालून दिलं. मी किती आनंदी आहे हे तुला शब्दात सांगू शकत नाही. जर हे एखादं सुंदर स्वप्न असेल तर मी प्रार्थना करते की कधीच या स्वप्नातून जागी होऊ नये. मी हे स्वप्न जगतच राहावं. ती हळूच आकाशचा हात हातात घेते आणि म्हणते, जर तू मला खरंच काही द्यायचं असेल तर फक्त एक वचन दे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्यावर असंच प्रेम करत राहशील. नेहमी माझ्यासोबत राहशील. मला दुसरं काहीही नको, फक्त हेच. आकाश तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळत म्हणतो, मी वचन देतो. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी फक्त तुझाच राहीन आणि तुझ्यावर असंच प्रेम करत राहीन. माझ्यासाठी तू आणि आपलं मूल खूप अनमोल आहात आणि मी तुम्हाला कधीच गमावू शकत नाही. आकाश रुबीसोबत बोलत असताना रुबी इतकी भावूक होते की तिला आपले अश्रू थांबवता येत नाहीत. आकाश रुबीच्या थरथरत्या शरीराला जाणवतो. तो तिला लगेच मागे सरकवतो आणि पाहतो की ती रडत आहे. रुबीला रडताना पाहून आकाश चकित होतो. काय झालं? तू रडत का आहेस? रुबी आपले अश्रू पुसत हसून म्हणते, आनंद कंट्रोल होत नाहीये म्हणून डोळ्यांतून बाहेर येतोय. आकाश तिचे अश्रू पुसत म्हणतो, आजपासून या डोळ्यांत कधीच अश्रू येणार नाही. मी वचन देतो. आणि नाही तुझ्या या ओठांवर लिपस्टिक राहणार, हेही वचन राहील. आकाश लबाडपणे तिच्या ओठांवर अंगठा फिरवतो. त्याचे बोलणं ऐकून रुबीच्या गालांवर लाजेची लाली पसरते आणि ती पुन्हा त्याच्या छातीशी जाऊन बिलगते. काही सेकंद मिठी मारल्यानंतर आकाश तिचा चेहरा वर उचलतो आणि हलक्या हलक्या तिच्या चेहऱ्यावर किस करू लागतो. रुबी डोळे बंद करते आणि आकाशची शर्ट घट्ट पकडून ठेवते. काही वेळातच दोघेही खोल आणि उत्कट चुंबनात गुंततात. रुबी खूप आनंदी होती. ती मनोमन देवाचे आभार मानत होती की तिला हा दिवस अनुभवायला मिळाला. आज तिला सगळं मिळालं होतं. आकाश म्हणजेच तिचं आयुष्य होतं आणि आज तिला तिचं आयुष्य मिळालं होतं. हळूहळू त्यांचं चुंबन आणखी उत्कट होत जातं. दोघंही एकमेकांच्या मिठीत हरवतात. आकाश रुबीला हळूवार पलंगावर झोपवतो तर रुबी त्याला अधिक घट्ट मिठी मारते. हळूहळू दोघांच्या मनातील जवळीक अधिकच वाढत जाते. आकाश हळूहळू रुबीच्या कपड्यांना तिच्या अंगावरून दूर सारू लागतो, पण अचानक काहीतरी विचार करून त्याचे हात थांबतात. हे पाहून रुबी गोंधळून जाते आणि आकाशला विचारते, काय झालं? थांबलास का? आकाश तिच्याकडे बघत म्हणतो, पण तुझी तब्येत ठीक नाही, तुला विश्रांतीची गरज आहे. त्याच्या या बोलण्यावर रुबी हलकेच हसते. तिने आकाशला मिठीत घेतलं आणि म्हणाली, माझा आराम, माझं सुख फक्त तू आहेस आकाश. तुझ्या मिठीपेक्षा जास्त शांतता मला कुठेच मिळणार नाही. आय वॉन्ट टू फील यू राईट नाव, प्लीज. रुबीच्या या शब्दांवर आकाश पुन्हा एकदा विचारतो, आर यू शुअर? यावेळी रुबी त्याला पकडून स्वतःजवळ ओढते आणि तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवते. डॅम शुअर. संकेतचा चेहरा आनंदाने उजळून जातो. लवकरच दोघांचे कपडे त्यांच्या शरीरापासून दूर बाजूला पडलेले असतात आणि दोन्ही शरीरं कोणत्याही कपड्यांच्या भिंतीशिवाय एकमेकांत अशी गुंतलेली असतात, जणू ती वेगळी नसून एकच शरीर असावीत. रुबी आणि आकाश यांच्यात याआधी हे सगळं घडलं होतं, पण यावेळी दोघेही शुद्धीत होते आणि स्वतःच्या इच्छेने एकमेकात हरवले होते. त्यामुळे यावेळची अनुभूती काहीशी वेगळी आणि विलक्षण आनंददायी होती. रुबी आपल्या ओठांना दातांनी हलकेसे दाबते. प्रयत्न करते की तिच्या तोंडून कोणताही आवाज बाहेर जाऊ नये. ती नव्हती इच्छित की तिच्या सिसक्यांचा कोणालाही अंदाज यावा, पण आकाश मात्र तेच ऐकू इच्छित होता. तो रुबीच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आपले स्वर दाबू नकोस. मी तुझ्या तोंडून माझं नाव पुन्हा पुन्हा ऐकायचंय.
आकाशच्या या शब्दांनी रुबीचा चेहरा लाजेने गुलाबी होतो. तो पुन्हा एकदा सुरुवात करतो आणि यावेळी रुबी आपले स्वर दडवण्याचा प्रयत्न करत नाही. तिच्या तोंडून निघणाऱ्या सिसक्यांचा आवाज आकाशसाठी या जगातील सर्वात सुंदर संगीत होता. आज पहिल्यांदाच आकाशला प्रेम करताना एवढा आनंद, काळजी आणि समाधान वाटत होतं, जे त्याने याआधी कधीच अनुभवलं नव्हतं. आज आकाशच्या मिठीत त्याच्या बाहुपाशात सिसकणारी जी स्त्री होती, ती दुसरी कोणी नसून त्याच्या होणाऱ्या बाळाची आई होती. तीच ती स्त्री होती जिने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त आकाशवरच प्रेम केले होते, जिच्या हृदयात आणि संपूर्ण आयुष्यात केवळ त्याचेच नाव कोरले गेले होते. आकाश स्वतःला खूप नशीबवान समजतो की त्याला रुबीसारखी जीवनसाथी मिळाली, जी फक्त त्याच्यावर प्रेम करते, जिला तोच तिची संपूर्ण दुनिया वाटतो. जीवनातील सर्वात मोठे सुख. आकाश इतका भावुक होतो की त्याच्या डोळ्यांतही अश्रू दाटून येतात. तो स्वतःशी वचन घेतो की तो रुबीला नेहमी आनंदी ठेवेल, तिला आयुष्यातील प्रत्येक आनंद देईल, तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही, तिच्या चेहऱ्यावर कधीच उदासी येऊ देणार नाही. तो तिला इतकं प्रेम देईल जितकं आजवर कोणालाही मिळालं नसेल. आकाशच्या प्रत्येक स्पर्शात, प्रत्येक हालचालीत अटूट भावना आणि अथांग प्रेम होतं. रुबी त्याचं प्रेम, त्याची काळजी, त्याच्या भावना स्पष्टपणे जाणवत होती. आकाशने याची पूर्ण काळजी घेतली की रुबी प्रत्येक क्षणाचा आनंद घेईल. त्याने आपलं संपूर्ण प्रेम या अतूट नात्यात ओतून दिलं. सत्यात दोन शरीरं एक जीव होऊ पाहत होते. आज खऱ्या अर्थाने दोघांना त्याच्या प्रेमाच्या बंधनाची खरी ताकद जाणवत होती. एकमेकांच्या मिठीत प्रेम ओतताना कधी तास निघून गेले हे कळलंच नाही आणि शेवटी रुबी थकून आकाशच्या बाहुपाशात झोपून गेली. आकाश आपल्या मिठीत गुंतलेल्या रुबीच्या सुंदर झोपलेल्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहतो. आज त्याला स्वतःला खूप नशीबवान वाटत होतं, कारण त्याला आता जाणवत होतं की त्याचं नशीब इतकं वाईट नव्हतं जितकं त्याला आधी वाटायचं. अखेरीस त्याला ते मिळालं जे तो खरंच लायक होता. थँक्यू फॉर कमिंग इन टू माय लाईफ. थँक्यू फॉर मेकिंग मी कम्प्लीट. आय लव्ह यू. आकाश हलकेच रुबीच्या कपडावर किस करतो आणि त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून हलकासा अश्रू उघडतो. लग्नाचे दिवस जवळ येत होते. रुबी आणि आकाशच्या लग्नाच्या तयारीला वेग आला होता. संपूर्ण घर आनंदात आणि उत्साहाने भरलेलं होतं. जिया देखील खूप आनंदी होती. आज आकाश रुबीला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन आला होता. आकाश एक खूप प्रोटेक्टिव्ह वडील आणि पती होता. रुबी आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या तब्येतीसाठी तो खूप जागरूक होता. म्हणूनच तो वेळच्या वेळी रुबीचा चेकअप व्हावा याची खात्री करत होता, जेणेकरून त्याला तिच्या आणि बाळाच्या तब्येतीची अपडेट मिळत राहील. रुबी त्याच्याकडे बघत हसत म्हणाली, आकाश, काय गरज होती मला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्याची? मी म्हटलं ना, मी अगदी ठीक आहे. तुला नाही वाटत की तू काहीसं जास्तच काळजी घेतोयस? मी सुद्धा डॉक्टर आहे. मला माहिती आहे स्वतःची काळजी कशी घ्यायची. आकाश तिला हलकंसं रागावतो. तू गप्प बस. तुला काहीच कळत नाही. तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. मी तुमच्या तब्येतीसोबत कोणतंही तडजोड करू इच्छित नाही. मला खात्री करायची आहे की तुम्ही दोघं सुरक्षित आणि निरोगी असाल. आकाशच्या बोलण्यावर रुबी हलकंसं असते. तिला स्पष्ट दिसत होतं की आकाश तिला आणि त्यांच्या बाळाला किती जपतो. आकाशने तर आधीच बाळाच्या खोलीची तयारी करून ठेवली होती. तिथे वेगवेगळ्या खेळण्यांनी खोली भरून टाकली होती. त्याला अजून माहिती नव्हतं की मुलगा होणार की मुलगी, पण तरीही त्याने दोघांसाठी शॉपिंग करून ठेवली होती. रुबी हळूच आकाशच्या छातीवर डोकं टेकवते. आकाश प्रेमाने तिचे केस कुरवाडतो. रुबी त्याच्या हृदयाचे ठोके ऐकते आणि हे ऐकताना तिला खूप शांत वाटतं. थँक्यू आकाश. थँक्यू सो मच. तू माझं संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून टाकलं आहेस. मी कधीच अपेक्षा केली नव्हती की आपण दोघं अशा प्रकारे एक होऊ. आकाश तिच्याकडे बघत म्हणाला, थँक्यू तर मी तुला म्हणायला हवं. माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरला नव्हता. सगळं संपल्यासारखं वाटायचं. कधी वाटलंच नाही की मी पुन्हा नवीन सुरुवात करण्याची हिंमत करू शकेन. कधी वाटलंच नाही की मला खरं प्रेम मिळेल. एक अशी सुंदर पत्नी मिळेल जिने माझं संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून टाकलं. खरं सांगू तर आपल्या होणाऱ्या बाळामुळेच आज आपण दोघं एकत्र आलो आहोत. रुबी हळूच आपलं डोकं वर करते आणि आकाशच्या डोळ्यात पाहते. आकाश हलक्या हाताने तिच्या नाकावर किस करतो आणि रुबीच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य अजूनच मोठे होते. तेवढ्यात त्यांना आत बोलावलं जातं. आकाश प्रेमाने तिच्या हाताला धरून तिला आत नेत असतो. रुबी चेहरा बनवत म्हणते, हे काय करताय तुम्ही आकाश? मी व्यवस्थित चालू शकते. तुम्ही मला असं का धरून ठेवलंय, जसं तुम्ही सोडलत की मी लगेच कोसळेन? आकाश आपला हात डोक्यावर फिरवत म्हणाला, सॉरी, पण काय करू? मी कोणताही धोका घेऊ शकत नाही ना. जर तू पडलीस तर? आपलं बाळ या जगात येईपर्यंत मला तुझी जास्त काळजी घ्यावी लागेल. आकाशचं बोलणं ऐकून रुबीने डोळे फिरवले आणि आत गेली. आकाशही पटकन तिच्या मागोमाग आत गेला. त्याचा आत जाताच एका कोपऱ्यातून रायना बाहेर आली. ती तिथे उभी राहून आकाश आणि रुबी यांच्यातील सगळी बोलणे ऐकत होती. आणि जेव्हा तिला कळालं की आकाश आणि रुबीचं लग्न होत आहे आणि रुबी आकाशच्या बाळाची आई बनणार आहे, तेव्हा तिचे धक्क्याने होश उडाले. रायनाने कधीही विचार केला नव्हता की आकाश तिच्या दिलेला धोका सोडून पुढे जाईल, कधी दुसऱ्या मुलीला आपल्या आयुष्यात स्वीकारेल किंवा कधी दुसरं लग्न करेल.
पण आज आकाशला त्याच्या नव्या संसारात रमलेलं पाहून रायना क्रोधाने थरथर कापत होती. ती अक्षरशः वेड्यासारखी संतापली होती, कारण आकाशकडून तिला मिळणारा ॲलिमनीचा पैसा बंद झाला होता. त्याउलट तिला आकाशला मोठी पेनल्टी भरावी लागली होती, ज्यामुळे तिच्या सगळ्या बचतीचा, ज्वेलरीचा आणि मालमत्तेचा नाश झाला. इतकंच नाही तर तिला करोडोंचं नुकसान सहन करावं लागलं आणि तिचा बंगला विकला गेला. आता ती आपल्या आईच्या घरी राहत होती. तिचा जो बॉयफ्रेंड होता त्यानेही तिला कायमचं सोडून दिलं, कारण रायनाकडे आता एकही पैसा उरला नव्हता. म्हणूनच त्या व्यक्तीने रायना आणि कायरा दोघींना नाकारून तिथून पळ काढला. हे पाहून रायना आपल्या मुठी आवळून ठेवते. रुबी, आकाश, तुम्हा दोघांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तुम्हाला काय वाटतं, मला बर्बाद करून तुम्ही आनंदात राहू शकता? असं कधीच होणार नाही. मी तर संपलेच आहे, पण आता तुम्हा दोघांना पण शांततेत जगू देणार नाही. मी तुम्हाला कधीही एकत्र येऊ देणार नाही आकाश. मी तुझं घर कधीच बसू देणार नाही. मी तुम्हा दोघांना पूर्णतः उद्ध्वस्त करेन, मुळासकट नष्ट करेन. रायना इतकी क्रोधाने वेडी झाली होती की तिला स्वतःलाही कळत नव्हतं की ती काय बोलत आहे आणि काय करणार आहे. पण तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून आणि क्रोधाने थरथरणाऱ्या तिच्या देहबोलीवरून हे स्पष्ट होत होतं की ती काहीतरी भयावह करण्याच्या विचारात होती. तिने दातोट खाट म्हटलं, एवढ्या उघडपणे आपल्या आनंदाचं प्रदर्शन करू नये की कोणाच्या नजरेत येईल. आता तुमच्या सुखावर माझी दृष्ट लागली आहे. बघ आता कसा तुमचा विनाश सुरू होतो. रात्री सर्वजण डायनिंग टेबलवर जेवत होते. संकेत आपल्या हाताने जियाला जेवू घालत होता आणि जिया शांतपणे त्याच्याकडे बघत त्याच्या हाताने दिलेलं अन्न खात होती. थेरपीमुळे तिच्यात खूप सुधारणा झाली होती, पण ती अजूनही बोलत नव्हती. संकेत आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत होता जेव्हा जियाच्या तोंडून पहिल्यांदा त्याचं नाव येईल. जियाच्या रिपोर्ट्स बऱ्या होत्या, पण तरीही रुबीला हे समजत नव्हतं की जिया बोलू का शकत नाहीये. तिने खूप प्रयत्न केले तिला बोलवण्यासाठी, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तिला असं वाटायला लागलं की काही गोष्टी वेळेनुसारच सुधारतात. जेव्हा वेळ येईल तेव्हा जिया आपोआपच बोलेल, असं म्हणत ती शांत झाली. आकाश आणि रुबी एकमेकांच्या शेजारी बसले होते. आकाश टेबल खाली रुबीच्या मांडीवर हळूच हात फिरवत होता. रुबी खूप संकोच करत होती. तिने त्याचा हात सारखा बाजूला सारायचा प्रयत्न केला, पण आकाश हटायचं नाव घेत नव्हता. तिने त्याला डोळ्यांनी धाक दाखवायचा प्रयत्न केला, पण आकाश मात्र आपल्या मिश्किल हास्यासह त्याच्या खोडकरपणाला सुरूच ठेवतो. रुबीला वाटत होतं की कोणाचं लक्ष त्यांच्याकडे जाऊ नये, नाहीतर खूप लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होईल. पण आकाशला कोण समजावणार? तो सध्या खूपच नटखट झाला होता. बाहेरून दिसायला तो अगदी शांत आणि साधाभोळा वाटायचा, पण त्याचं लपलेलं रूप पाहून रुबीला देखील धक्का बसला होता. आकाश नेहमी संधी शोधायचा रुबीला पकडून एकांतात नेण्याची आणि मग तिला छेडण्याची. तेवढ्यात राजेंद्र आकाशला हाक मारतो. तसा आकाश, आपलं नाव ऐकताच आकाश सावध होतो आणि ताबडतोब त्याचा हात रुबीच्या मांडीवरून बाजूला घेतो, जणू काही चोरी करताना पकडला गेला असावा. हो काय डॅड? रुबी देखील लगेच सरळ बसते आणि आपल्या जेवणावर लक्ष केंद्रित करते. राजेंद्र आकाशकडे पाहत म्हणाला, आज तू रुबीला डॉक्टरकडे घेऊन गेला होतास ना? काय म्हणाले डॉक्टर? सगळं ठीक आहे का? आकाशने उत्तर दिलं, हो डॅड, सगळं अगदी व्यवस्थित आहे. रुबी आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. डॉक्टरांनी काही आवश्यक विटॅमिन्स आणि डाएट प्लॅन दिला आहे, जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित होईल. राजेंद्र डोकं हलवत म्हणाला, अगदी उत्तम. उद्यापासून तुमच्या लग्नाचे सोहळे सुरू होणार आहेत. रुबी, तू स्वतःची योग्य काळजी घे. या फंक्शनमध्ये खूप दमू नकोस. योग्य आहार घे आणि पुरेसा आराम कर. जास्त थकायचं नाही, समजलं का? रुबी हळूच हसत म्हणाली, हो डॅड, मी याची पूर्ण काळजी घेईन. तुम्ही काळजी करू नका. यावर राजेंद्रने संकेतकडे पाहत विचारलं, आणि तू संकेत, तुला काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्या पूर्ण केल्यास का? संकेत जियाला घास भरवत म्हणाला, डोंट वरी डॅड, मी सगळी तयारी पूर्ण केली आहे. फंक्शनसाठी काही कमी पडणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोल्यात झोपायला निघून जातात. राजेंद्रला झोप लागत नव्हती, म्हणून तो हॉलमध्ये येतो. तिथे त्याचं लक्ष आपल्या दिवंगत पत्नीच्या मोठ्या फोटोकडे जातं, ज्यासमोर नेहमीप्रमाणे एक दिवा तेवत होता. त्याच्या पत्नीचा तो फोटो आजही तितकाच सुंदर वाटत होता, जणू ती त्याच्याकडे हसत बघत होती. राजेंद्र तिच्या फोटोजवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात एक अनामिक उदासी दाटून आली. तो हळूच म्हणाला, आज किती सुंदर दिवस आहे ना? आपले दोन्ही मुलं आपल्या संसारात सुखी आहेत. खरं सांगू का, आकाशसाठी मला खूप काळजी वाटायची. त्याच्या नशिबात काय असेल देव जाणे, पण आज मी खूप आनंदी आहे. त्याला त्याचं खरं प्रेम मिळालं, जे तो लायक होता. आणि तुला माहिती आहे, आपण लवकरच आजी आजोबा होणार आहोत. काश काश तू इथे असतीस. कधी कधी सगळ्यांसोबत असूनही मी स्वतःला एकटा समजतो. तसं सोडून दे. मी आशा करतो की तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी असशील. आम्ही रोज तुला आठवतो आणि खूप प्रेम करतो. मला माहिती आहे की तू नेहमी आमच्यासोबत आहेस, आम्हाला पाहत आहेस.
राजेंद्र डोळ्यात ओलावा आणि ओठांवर हलकी सीमित रेषा घेऊन आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत होता. तेव्हाच अचानक कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तो विचारांच्या जगातून बाहेर येऊन पटकन मागे वळतो. डॅड, तुम्ही अजून झोपला नाहीत? आणि इथे काय करत आहात? संकेत किचनमध्ये पाणी घ्यायला आला असता. त्याची नजर वडिलांवर पडते आणि तो त्यांच्याकडे जातो. राजेंद्र संकेतला म्हणतो, काही नाही, फक्त झोप येत नव्हती म्हणून थोडा फेरफटका मारत होतो आणि तुझ्या आईशी बोलत होतो. संकेत हसत आपल्या आईच्या फोटोकडे पाहतो आणि म्हणतो, आज मॉम खूप आनंदी असतील, नाही का? राजेंद्र हलकसं मान हलवतो आणि म्हणतो, हो नक्कीच. मग राजेंद्र संकेतला म्हणतो, बरं मी जातो, शुभरात्री. संकेतही वडिलांना शुभरात्री म्हणतो आणि राजेंद्र आपल्या खोलीत निघून जातो. संकेत तिथंच उभा राहून हसत आपल्या आईच्या फोटोकडे पाहत म्हणतो, मॉम, काश तुम्ही इथे असता, पण मला माहिती आहे की तुम्ही जिथे आहात तिथे खूप आनंदी असाल. आय लव्ह यू मॉम. संकेतही नंतर तिथून निघून जातो. त्याच्या जाताच त्याच्या आईच्या फोटोसमोर तेवत असलेला दिवा अचानक विझून जातो. हे एखाद्या मोठ्या संकटाचा संकेत होता का? सगळं ठीक होईल की लग्नाच्या सोहळ्यात मोठी समस्या उभी राहील? पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.